प्रत्येक मूव्हीमधून काही ना काही शिकायसारखं असतं. तर काल जी मी मूव्ही बघितली 7 इयर्स ऑफ टिबेट, तर त्यात एक सेईंग आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. इफ प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड देन व्हाय वरी, इफ इट कांट बी सॉल्व्ड देन वरी मेक्स नो डिफरन्स. मी काल एक मूव्ही बघितली, तर मूव्हीचं नाव आहे 7 इयर्स इन टिबेट. खूप इंटरेस्टिंग मूव्ही आहे. तर एक माउंटेनियर असतो, ऑस्ट्रियन माउंटेन. तर त्याला पर्वत चढायचे असतात. म्हणजे तो भारताच्या साईडने होतो पर्वत चढायला, पण ते 1944चा काळ असतो त्यावेळेस. आणि त्याला मग तिकडे वर्ल्ड वॉर 2 चालू होते. त्याला मग इथले ब्रिटिश ऑफिशियल वॉर प्रिझनर म्हणून कैद करतात आणि देहरादूनच्या एका जेलमध्ये टाकून देतात. 2-3 वर्षांत तो जेलमधून पळून जातो आणि मग भारतात तर काय त्याला आश्रय भेटला नसतं, मग तो तिबेतमध्ये जातो. गेल्यानंतर तिथले ते दलाई लामा असतात 14, त्यांच्या संग त्याची चांगली ओळख होती, मैत्री पण होती. आणि ते दलाई लामा त्याला म्हणजे त्याच्या देशाबद्दल शिकवण्यासाठी ठेवतात किंवा जगाबद्दल माहिती पाहिजे असते दलाई लामांना, तर तो दलाई लामाचा टीचर बनतो. आणि त्या काळात काय होतं, चायना तिबेटवर अटॅक करतंय आणि मग ते चायना तिबेटला बळकवण्याचा प्रयत्न चालू असतो चीनचा. आणि मग चायनाची ट्रिप तिबेटवर अटॅक वगैरे करत असतात. तर त्यावेळेस मग दलाई लामा खूप शांतपणे निर्णय वगैरे घेत असतात. तर तो हेनरिच त्याला विचारतो दलाई लामांना, की तुम्हाला टेन्शन वगैरे येत नाही का? तर ते खूप महत्त्वाची सेईंग आहे, की म्हणजे दलाई लामा म्हणतात की इफ प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड देन व्हाय वरी, आणि इफ इट कांट बी सॉल्व्ड देन वरी मेक्स नो डिफरन्स. जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत असेल तर चिंता करण्याची काय गरज आहे, आणि जर सॉल्वच होत नसेल तर आपण चिंता करून पण काही फरक पडणार नाही.